नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत व्हेज बिर्याणी। त्यासाठी आपण घेतलेत मशरूम, कांदा, टोमॅटो, बासमती राईस, मिरची, बटाटा आपण छोटे छोटे पीस करून घेऊ। त्यानंतर आपण घेतलाय गाजर, त्याला पण कटिंग करून घेऊ। अशा प्रकारे त्यानंतर या सगळ्या भाज्या आपण एकत्र करून धुवून घेऊ। त्यानंतर आपण पनीर फ्राय करून घेऊ। मशरूम फ्राय करून घेऊ। त्यानंतर सगळ्या भाज्या ह्या उकडून घेतलेल्या आहेत, बॉईल करून घेतलेत। त्यानंतर राईसमध्ये जिरं टाकलंय। त्यानंतर आपण अख्खा गरम मसाला टाकूया। आला लसूण, मिरची आणि जिंजर गार्लिक पेस्ट। याला झाकण ठेवशील ना आता? इकडे भात ठेवलाय शिजत, राईस शिजत ठेवलाय। इकडे फोडणी झाली आहे। आता याच्यामध्ये काय टाकणार? कांदा। हा कांदा हो का? मला माहितीच नव्हतं रे, बरं सांगितलं। कांदा टाकला का? हाताची सेफ्टी म्हणून एवढा मोठा झारा घेतलाय। मस्त शिजून द्यायचं ना। 1 किलो टोमॅटो आहे। 1 किलो आपण टोमॅटो टाकलेत। एवढ्याला जर झाली असे ना सगळ्यांना वाढली। टोमॅटो चांगला शिजू द्या।
3 4 5 चमच आपण हळद टाकून मिक्स करून घेतलं. अख्खा गरम मसाला. असा वास सुटला एकदम टोमॅटो. बिर्याणी मसाला मी घरीच बनवतो. कश्मीरी मिरची पावडर आहे. हाँ दादा आओ खाना खा के जाओ. हा मसाला हो तिखट. तेवढी शेत नाही आपण. काय असं सुंदर वास आलाय. चला बघूया आपण व्हेज बिर्याणी. अजून किती टाइम लागेल आपल्याला? अर्धा तास. 30 मिनिटं लागतील. सॉरी होते. त्याच्यामध्ये सगळी उकडलेली भाजी टाकली. व्हेजिटेबल टाकले सगळं. त्याच्यामध्ये आहे बटाटा आहे, फ्लावर आहे, गाजर, मटर, फरसबी आहे, तोंडली आहेत. तोंडली आहे. म्हणजे तुम्हाला लागेल ते तुम्ही भाजी घेऊ शकता. ऑल सगळी भाजी. मशरूम आहे, पनीर आहे. एकदा राईस आपला रेडी होत चाललंय. त्यातलं आपण थोडंसं पाणी काढून झाकण देऊ. थोड्या वेळाने पाणी काढून आपल्या भाजीमध्ये टाकायचं. ते लागल नाही खाली नाही. अरब मान बोल काय बरोबर भाजी मिक्स केली आपण उकडलेली. उकळल्यामध्ये छान पैकी. तर आता मस्त पैकी गावठी तूप टाकणार आहोत. गावठी ना रेडीमेड आणलेलं. रेडीमेड आणलंय का? तूप असतो. टाकणार आहोत आपण. छान अशी तुपाची धार टाकणार आहोत. वास छान येईल त्याच्यासाठी. नंतर परत येईल तू भातात. आता आपण थोडंसं टाकलंय आणि त्यावरून पुन्हा एकदा आपण तूप. भाजी तर रेडी झाली. आता त्याच्यावरती आपण राईस टाकून घेऊ अशा प्रकारे. गॅसवर त्याच्यात हळद आणि तूप आहे कलरसाठी. पाणी जास्त झालं. कांदा बरीच नाही केला. टाइम नाही आपल्याकडे. मशरूम आणि पनीर
म्हणजे असे आपल्याला समजते ना कोणाला कसं द्यायचे काय द्यायचे मला. अशा तऱ्हेने आपली बिर्याणी व्हेज बिर्याणी रेडी झालेली आहे, बघू शकता. भात काढला नाही नंतर. तर मग या जेवायला व्हेज बिर्याणी. मशरूम घेऊ दे थोडासा, पनीर पण घेऊ दे. हां घेऊ.